वरपासून खालपर्यंत सगळेच करप्ट आहे. कोण कोणाची चौकशी करणार? कुणाचा कोणावर अंकुशच उरलेला नाहीये. कुठलीच पारदर्शकता या विभागात नाहीये. अंधेरी में जो एग्जीक्यूटिव इंजीनियर बैठा हुआ है उसको भी 25% मेरे को देना है. हे कोण लोक आहेत? मला असं वाटतं अधिकारी कुठल्या कॉन्फिडन्सनी हे सांगतो त्याला, त्या कंत्राटदाराला, की तुला मी 1,20,00,000चं काम देईन. याचा अर्थ अधिकाऱ्याची मनमानी चालते का तिथे? की कोणाला काम द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे फक्त अधिकारी आणि त्यांना मिळणाऱ्या कमिशनवर ठरतं का? की कामाची गुणवत्ता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस ही पारदर्शकपणे होते का टेंडर प्रोसेस न करताच ही कामं वाटली जात आहेत? म्हणजे आपण बघतो तो कॉन्फिडेंटली सांगतो आणि वरती तो त्याला सांगतो की अभी मेरा प्रमोशन आहे. ती प्रमोशनच्या वेळेला जो मला जास्ती मदत करेल, म्हणजे त्याला प्रमोशनला कोणाला पैसे द्यायचे, त्यावेळेला जो जास्ती मला मदत करेल त्याला मी पुढची कामं देईन. इतकी सिस्टीम करप्ट झाली आहे. कोणाचा कोणावर अंकुशच उरलेला नाहीये. कुठलीच पारदर्शकता या विभागात नाहीये. याची नुसती थातूरमातूर चौकशी करून यातनं साध्य काहीही होणार नाहीये. 1-2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करून यातनं काही याच्यातनं निष्कर्ष किंवा निष्पन्न होणार नाहीये. आमची मागणी ही आहे की ही पूर्ण सिस्टीम कशा पद्धतीने पारदर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही एका माणसाकडे जर तुम्ही अधिकार एकवटले तर सिस्टीम करप्ट होते, याचं हे उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं तो सांगताना सांगतो की अंधेरी में जो एग्जीक्यूटिव इंजीनियर बैठा हुआ है उसको भी 25% मेरे को देना है. हे कोण लोक आहेत जे एवढे टक्के घेत आहेत? आणि जर एवढे टक्के घेतले तर खरोखर काम होईल का? या सगळ्याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं हा कुठल्या पक्षाला बदनाम करणं, कुठल्या याला, ही सिस्टीमची जी कीड लागलेली सिस्टीम आहे, हा जो समाज कीड लागलेला आहे, हा पूर्णपणे साफ होणं गरजेचं आहे. यासाठी बेसिक पावलं उचलणं गरजेचं आहे. सर, आपण जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीला जीएसटी देखील देण्यात येईल असं देखील तो विचारतो ये जीएसटी इन्क्लूड आहे का? तो हा तो म्हणतो ठीक आहे, पैसा मिलेगा तुमको, म्हणजे तुझं प्रॉफिट चांगलं होईल, जीएसटी इन्क्लूड. अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि तो म्हणतो की मी तेरे लिए मंत्रालय गया था, तेरे लिए ये सब काम मंजूर करके लाया. आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना तो 25,000 देतो. मग तो म्हणतो की और 10,000 दे. म्हणतो साहब नहीं लाया, कर्जा करके लाया हूँ. आता अतिशय म्हणजे या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल तर आपलं लाचलुचपत प्रतिबंध खातं हे काय करतंय? हे या गोष्टी बघताय का? बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का? नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे? मला असं वाटतं PWDनी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR लॉन्च केला पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे? वरपासून खालपर्यंत सगळेच करप्ट आहे. कोण कोणाची चौकशी करणार? आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं, अजूनही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत, पुराव्या सकट सांगतोय मी. याच्यामध्ये काय फक्त हे अधिकारी नाही, ह्याच्यावरचेही लोक इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे कोण कोणाची चौकशी करणार? वरच्या खालच्यांची चौकशी करणार तर वरची इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोमार्फत एका न्यूट्रल संस्थेने करणं आवश्यक आहे. आणि आम्हाला जर सांगतील तर आम्ही आमच्याकडचे सगळे पुरावे त्यांना द्यायला तयार आहोत. अगदी काही कागदपत्र पुरावे आहेत तेही आम्ही द्यायला तयार आहोत. आता काल मला एकाने सांगितलं की ते रवींद्र नाट्य मंदिरला पु ल देशपांडे सभागृहाचं काम नाही. 4 वर्षापूर्वी टॉयलेट बनले, आज खराब झाले. आता पुन्हा काहीतरी टॉयलेटचं 50 लाखाचं टेंडर काढतं. ही काय सिस्टीम आहे? केलेली कामं वारंवार 30 कामं करायची आणि त्याच्यातच पैसे खायचे, नुसती बिलं टाकायची आणि पैसे घ्यायचे. मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे. तर तुम्ही हा सगळा घोटाळा समोर आणलेला आहे, तुम्ही काही लेखी तक्रार किंवा असं काही देणार आहात? नाही, आम्ही वेळ मागतोय PWD मिनिस्टर साहेबांकडे, सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे आम्ही वेळ मागतोय. त्यांनी वेळ दिली तर निश्चितपणे या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडू. आणि ह्याच प्रकरणात मंत्र्यांकडून आता प्रतिक्रिया येतात की संदीप देशपांडेने जो व्हिडिओ शेअर केला त्याची चौकशी नक्कीच होईल. नाही, चौकशी तर केलीच पाहिजे, पण आमचं म्हणणं आहे की नुसती त्या 2-3 अधिकाऱ्यांचे ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांची चौकशी न करता
पूर्ण सिस्टीम कशी पारदर्शक होईल या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे ना. ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ आले त्यांच्यावर कारवाई होईल, पण त्यामुळे सिस्टीम बदलणार आहे का, हे करप्शन थांबणार आहे का, ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी सिस्टीम पारदर्शक होणं आवश्यक आहे आणि आमचा प्रयत्न तो आहे या सगळ्या माध्यमात.